नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सर्कल हा चॅप्टर। या ठिकाणी आज आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत। या सर्कल या धड्यामध्ये जो काही आपला 3 नंबरचा चॅप्टर आहे या सर्कल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत। याच्यामध्ये असलेल्या बेसिक कन्सेप्ट्स महत्त्वाच्या ज्या काय आहेत त्या सुरुवातीला आपण बघूयात। जसं की तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की सर्कल म्हटल्यानंतर या सर्कलच्या मध्ये असलेल्या बेसिक कन्सेप्ट्स असतील, सेगमेंट असेल, कॉर्ड असेल, सेगमेंट ऑफ कॉर्ड असेल किंवा सिक्वेन्स असेल किंवा टँजंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। बरोबर आहे। ह्या बघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथं सर्कल वगैरे दिसतायत, त्या सर्कलच्या संबंधित असलेलं इथं असलेल्या ज्या काही AB = CD काय बेसिक फॉर्म्युले या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा इथं सेगमेंट दिसतात किंवा तुम्हाला म्हणता येईल टँजंट सेगमेंट, ते आपण डिटेल बघूयात, पण या डायग्राम मध्ये दिसतो तुम्हाला AB आणि AC इज कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून। बरोबर, याला टँजंट सेगमेंट असं आपण म्हणत असतो। ठीक आहे। नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे AD × AE = AB × AC। हे जे पार्ट्स आहेत तुम्हाला ज्या दोन कॉर्ड्सशी संबंधित असलेला प्रॉपर्टी आहे या प्रकारची प्रॉपर्टी पण तुम्हाला इन डिटेल या चॅप्टर मध्ये बघायचं आहे। दुसरा आहे AD चा स्क्वेअर, म्हणजे इथं एक टँजंट आहे आणि एक सिकंड आहे। बरोबर आहे। टँजंट सिकंडची एक प्रॉपर्टी आहे सेगमेंटशी रिलेटेड, ह्या प्रॉपर्टी बद्दलही आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। बेसिकली ओव्हरऑल या चॅप्टर मध्ये नेमकं काय शिकायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी या समोर बोर्डवर तुम्हाला दिसत आहे। ठीक आहे। आपण बघूयात नेक्स्ट आपला पुढचा पार्ट, म्हणजे या चॅप्टरचं वेटेज किती आहे। आपल्याला वेटेज जर बघायचं म्हटलं तर हा चॅप्टर नंबर 3 आहे आपल्याला सिलेबस मध्ये, विथ ऑप्शन हा 12 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। बरोबर आहे। आपण अतिशय जलदरित्या किंवा अगदी बेसिक कन्सेप्ट्स पासून एकदम ॲडव्हान्स लेवलच्या कन्सेप्ट्स पासून पर्यंतचा जो पार्ट आहे या ठिकाणी आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघूयात मग याच्यामध्ये असलेला इंडेक्स काय आहे। इंडेक्स मध्ये आपल्याला इथं ज्या पार्ट्स बघायचा आहे प्रॅक्टिस या चॅप्टर मध्ये, सर्कल या चॅप्टर मध्ये, तर तो अशा प्रकारचा आहे की प्रॅक्टिस सेट 3.1 आहे। त्याच्यामध्ये सर्कल्स पासिंग थ्रू 1 to 3 पॉइंट्स, 1 पॉइंट मधून पास होणारे सर्कल, 2 पॉइंट मधून होणारे सर्कल्स किती असतात वगैरे वगैरे, किंवा 3 पॉइंट्स मधून 3 पॉइंट्स कोलिनियर असतील, नॉन कोलिनियर असतील, याच्यामधून पास होणारे जे काही सर्कल्स आहेत हे आपल्याला शिकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सिकंट म्हणजे काय आणि टँजंट म्हणजे काय, स्पर्शिका आणि छेदिका याच्यामधला डिफरन्स किंवा ते काय असतं हे आपल्याला बघायचं। त्याच्यानंतर दुसरा एक थेरम आहे, इम्पॉर्टंट थेरम, टँजंट थेरम आहे। हा टँजंट थेरम तुम्हाला या ठिकाणी शिकायचा आहे। आपण म्हणतो त्याला त्रिज्या स्पर्शिका लंबता प्रमेय असं म्हणत असतो। हा त्रिज्या स्पर्शिका लंबता प्रमेय या ठिकाणी बघायचं आहे। नेक्स्ट तुम्हाला टँजंट सेगमेंट थेरम हा एक इम्पॉर्टंट थेरम, हा IMP थेरम म्हटलं तरी चालेल। हा तुम्हाला टँजंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय या ठिकाणी शिकायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1 च्या अनुषंगाने। त्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2 आहे। याच्यामध्ये टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स हा असा पार्ट आहे, हा या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये। त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3 आहे तुमचा, बरोबर आहे, कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क, आर्कशी रिलेटेड इथं काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला बघायचं आहे। कॉन्ग्रुएन्स आर्क्स कशाला म्हणायचं, मेजर ऑफ आर्क्स बघायचं आहे, त्या आर्कशी संबंधित असलेला सेंट्रल अँगल, प्रॉपर्टी ऑफ सम मेजर्स ऑफ आर्क्स, आर्क्स रिलेटेड काही मेजर्स जे आहेत त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला शिकायचं आहे। सेंट्रल अँगलचं मेजर जे आहे त्याचा संबंध आर्क्सशी कशा पद्धतीने असणार आहे ते आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 च्या अनुषंगाने बघायचं आहे। सोबतच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 आहे, त्याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित कोन, आंतरखंडित कंस, इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, क्वाड्रॅटिक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, या प्रकारचे 2 थिअरम तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट थिअरम आपल्याला बघायचे आहेत। हा मोठा पोर्शन आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये। जर तुम्ही प्रॅक्टिस सेट इकडचा जर पार्ट बघितला, प्रॅक्टिस सेट 3.3 पर्यंतचा अगदी बेसिक अशा प्रकारचा पार्ट आहे, परंतु प्रॅक्टिस सेट 3.4 असेल किंवा प्रॅक्टिस सेट 3.5 असेल, याच्यामध्ये तुम्हाला मेजर कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे। यासोबतच तुम्हाला वेगवेगळे थेरम पण आहेत, त्या थेरम पण इन डिटेल आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। इम्पॉर्टंट थेरम जसे की इथं मी तुम्हाला सांगितलेला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असेल किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असेल, चक्रीय चौकोनाचा प्रमेय वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 च्या अनुषंगाने बघायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये काय दिलेलं आहे बघा, थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट। टँजंट अँड सिकंट मध्ये तयार होणारा जो काही अँगल आहे त्याच्याशी रिलेटेड जो काही आर्कचा संबंध असतो तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। नेक्स्ट थेरम आहे आपला थिअरम ऑफ
इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. मी तुम्हाला म्हटलं इथं मेजर पार्ट्स आहेत, म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे थिअरम किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज या तुम्हाला या ठिकाणी बघता येतो. आणि बऱ्याच मुलांना सर्कल अवघडच वाटतो तो या इकडच्या पार्टमुळं, म्हणजे राईट साईडचा जो पार्ट आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.4 असेल किंवा 3.5 असेल, या दोन प्रॅक्टिस सेटमुळेच तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सर्कल चॅप्टर अवघड वाटत असतो. पण बघायला गेलं तर अतिशय म्हणजे व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलात आपण तर बघणार आहोतच या ठिकाणी, सगळेच थिअरम बघणार आहोत किंवा याच्यामध्ये असलेल्या टर्म्स अतिशय व्यवस्थित इन डिटेल आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण तुम्हाला इथं जास्त थिअरम आहेत किंवा जास्त प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळं तुम्हाला हा पाठ अवघड वाटणं हे साहजिक आहे. पण आपण व्यवस्थित हे काय करूयात, क्लासिफाय करून याला डिस्ट्रीब्यूट करून आपण याला व्यवस्थित समजून घेऊ शकतो. नेक्स्ट पुढे एक थिअरम आहे, थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड्स. एक इंटरनल डिव्हिजन कॉर्डचा एक थिअरम आहे, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्डचा एक थिअरम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे पुढे टँजंट सिकंड सेगमेंट थिअरम. हा एक थिअरम आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नावं देखील असे आहेत की कन्फ्युजन होण्यासारखी नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा उदाहरणार्थ इथं टँजंट सिकंड सेगमेंट थिअरम आहे आणि इथं अगोदरच आपण बघितलेलं आहे की इथं वरती तुम्ही टँजंट सेगमेंट थिअरम पण पाहायला मिळतो. अगदी या दोघांचा विचार केला तर जवळपास सारखेच थिअरम, नावामध्ये तर सारखेपणाच वाटतो आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये मात्र डिफरन्स तुम्हाला पाहायला निश्चितपणाने मिळणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा सर्व भाग जो आहे, जे सगळे सब टॉपिक्स आहेत त्यातले आपले, बरोबर आहे, उपघटक जे आहेत या धड्यामधले, हे आपल्याला बेसिकली इथे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये असलेले जे काही पॉइंट्स आहेत हे सब टॉपिक्स जे आहेत हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न आपण करूयात. ठीक आहे, चला इथे तुम्हाला पहिला पॉइंट बघायचा आहे, लेट्स रिकॉल. आपण जो पाठीमागं म्हणजे 90 मध्ये सर्कल या नावाने एक धडा होता तुम्हाला, आणि त्या सर्कल या नावाच्या चॅप्टर मध्ये बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. इथे सांगितलेलं बघा तुम्हाला, कॉर्ड ऑफ सर्कल, एखाद्या वर्तुळाची, याला म्हणतोय आपण मराठीमध्ये जीवा, बरोबर आहे, कॉर्ड म्हणतो आपण त्याला. कॉर्ड म्हणजेच काय असणार आहे, इफ टू पॉइंट्स ऑन अ सर्कल्स, एनी 2 पॉइंट्स ऑन अ सर्कल जॉइनिंग सेगमेंट इज कॉल्ड ॲज कॉर्ड असं आपण म्हणत असतो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू एका रेषाखंडाच्या माध्यमातून जोडायचे असतात, त्यावेळेस आपण त्या रेषाखंडाला आपण म्हणत असतो, तो रेषाखंड म्हणजे काय असणार आहे, जीवा, किंवा त्याला म्हणत असतो कॉर्ड. बघा, अ लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑफ द सर्कल्स इज कॉल्ड कॉर्ड. कॉर्डची डेफिनेशन सांगितलेली आहे या ठिकाणी. कॉर्ड कशाला म्हणायचं आहे, अ जॉइनिंग सेगमेंट एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल किंवा ऑफ द सर्कल असं आपल्याला म्हणता येईल. सर्कल वरले कुठलेही 2 पॉइंट्स जॉईन करणारा सेगमेंट म्हणजेच त्याला कॉर्ड बनतो, बरोबर आहे. सेग ए बी इज द कॉर्ड. आपण या ठिकाणी दिसतो या डायग्राम मध्ये, हा जो ए बी असलेला सेग आहे, हा सेग ए बी हा आपल्यासाठी कॉर्ड आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे पुढचा पॉइंट तुम्हाला या ठिकाणी डायमीटर ऑफ अ सर्कल म्हणता येईल, बरोबर आहे. डायमीटर कशाला म्हणायचं आहे, अ कॉर्ड विच इज पासिंग टू सेंटर पॉइंट, बरोबर आहे. जर एखादी कॉर्ड किंवा एखादी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जात असेल, इथं सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतं की इथे एक कॉर्ड आहे, हे पण पी आणि क्यू हे काय आहेत, ऑन द सर्कल वरचेच 2 पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. हे पॉइंट जॉईंट करणारा सेगमेंट जो पी क्यू आहे, या सेगमेंट पी क्यू ला तुम्ही काय म्हणू शकता, तर पी क्यू हा तुमच्यासाठी काय आहे, तर कॉर्ड आहे, बरोबर आहे. कारण कॉर्डच्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय जॉइनिंग सेगमेंट, बरोबर आहे, ऑन द सर्कल, बरोबर आहे. 2 पॉइंट्स जॉइनिंग सेगमेंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज कॉर्ड. मग इथे हे जे 2 पॉइंट्स दिसत आहेत तुम्हाला, पी असेल किंवा क्यू असेल, हे दोन्ही पॉइंट्स कसे आहेत, तर सर्कलवरचे 2 पॉइंट्स आहेत आणि ते जॉईंट करणारा सेगमेंट आपला पी क्यू असलेला तो काय आहे, कॉर्ड म्हणून आपण त्याला ओळखू शकतो. हे आपण पहिल्या डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे. हे सगळा जो पार्ट आहे तो आपला पार्ट जो आहे तो इयत्ता 9वी मध्ये आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं तुम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही, फक्त आपण हे रिकॉल करतोय, कारण ह्या बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट ज्या आपण या ठिकाणी आत्ताच डिस्कस केलेल्या आहेत त्या सगळ्या समजण्यासाठी ही बेसिक इन्फॉर्मेशन सर्कलशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. जर या प्रकारची कुठल्याही प्रकारची कॉर्ड ही कुठून पास होते बघा बरं, या ठिकाणी ओ या वर्तुळाच्या सेंटर पॉइंट पासून पास होते. म्हणजेच इथे सांगितल्याप्रमाणे अ कॉर्ड इज पासिंग थ्रू सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल, देन द कॉर्ड इज कॉल्ड ॲज डायमीटर. जर एखादी कॉर्ड कुठून पास होते, सेंटर पॉइंट मधून पास होते सर्कलच्या, त्यावेळेस आपण त्याच कॉर्डला आपण काय म्हणतोय, तर डायमीटर म्हणत असतो. ठीक आहे,
आणि याच्या सोबतच आणखी एक पार्ट म्हणजे आता बघा दुसरा एक पार्ट बघितलेला होता आपल्याला आपण, तो पार्ट म्हणजे रेडियसच्या संबंधित बघितलेला आहे. रेडियस बरोबर आहे. रेडियस कशाला म्हणतो, त्यालाच आपण त्रिज्या पण म्हणत असतो. त्रिज्या म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की जर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्याला म्हणतो आपण कॉर्ड किंवा त्याला म्हणत असतो आपण रेडियस. ते इंडिकेट करतो आपण स्मॉल आर न, डायमीटर इंडिकेट करतो स्मॉल डी या लेटरनं इंडिकेट करत असतो. ठीक आहे. कॉर्डची पण रेडियसची पण डेफिनेशन तुम्हाला लक्षात आलेली असेल तर तुम्ही आता सांगू शकता. आता हा जो डायमीटर आहे तुमचा हा पी क्यू तुमच्या दोन वेगवेगळ्या रेडियस पासून तयार झालेला आहे. एक रेडियस आहे तुमची ओपी आणि दुसरी रेडियस आहे तुमची ओ क्यू. आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिलेशन सांगता येतं डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. या सर्कल मधली लॉंगेस्ट कॉर्ड आहे. आणि दुसरे म्हणजे आपल्याला डेफिनेशन सांगता येतं की डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. रेडियसच्या काय असणार आहे, डबल असणार आहे. त्रिज्येच्या दुप्पट हा काय असणार आहे, तुमचा व्यास असणार आहे. बरोबर आहे. हे दोनही पॉइंट्स हे तुम्हाला लक्षात येतील की डायमीटरशी संबंधित असलेले पॉइंट्स आपण मागच्या वर्षामध्ये शिकलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे तो म्हणजे आहे कॉन्ग्रुएंट सर्कल. दोन सर्कल्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणता येतील आपल्याला, जर कॉन्ग्रुएंट बघा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण शिकलेला आहे बरोबर आहे, किंवा सिमिलर ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट अँगल पण आपण शिकलेला आहे. बरोबर आहे. सिमिलॅरिटी झालेला आहे, आपला पहिला धडा संपलेला आहे. त्या सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये आपण बघितलेले आहे की कॉन्ग्रुएंट अँगल्स काय असतात. बरोबर आहे. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असण्यासाठीच्या टेस्ट आपण मागच्या वर्षामध्ये शिकलेल्या आहेत. तसं तुम्हाला इथं हे दोन सर्कल्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणता येतात, जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल्स दिलेले असते आणि त्या दोन्ही सर्कलमध्ये किंवा त्या दोन्ही वर्तुळामध्ये दिलेली जी रेडियस आहे दोघांची, म्हणजे जसं की इथं रेडियस दिसते तुम्हाला काय आहे AO किंवा OA आणि या ठिकाणी तुम्हाला सेम मार्क करून दाखवलेले आहेत. म्हणजे दोन्ही रेडियस कशा आहेत तुमच्या या ठिकाणी इक्वल दाखवण्याचं काम या डायग्राम मध्ये केलेलं आहे. म्हणून आपण याला कॉन्ग्रुएंट असं पण म्हणू शकता. OA चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच कशाचं आहे, OP चं डिस्टन्स आहे. देअरफॉर या दोन ट्रायंगल्सला या दोन सर्कलला आपण म्हणू शकता की कॉन्ग्रुएंट सर्कल. म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल सांगण्यासाठी काय माहिती पुरेशी आहे, तर त्या दोघांची रेडियस ही इक्वल असेल तर ते दोन सर्कल जे आहेत आपल्याला काय सांगता येतील, तर इक्वल मेजर्सचे आहेत किंवा कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणता येतं. बघा सर्कल्स हॅव्हिंग इक्वल रेडाय ऑफ आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. बरोबर आहे. ज्या दोन सर्कलच्या रेडियस इक्वल असतील तर त्याला आपण एकरूप वर्तुळे किंवा कॉन्ग्रुएंट सर्कल्स आपण म्हणत असतो. ठीक आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स बरोबर आहे. एक केंद्री वर्तुळे असं आपण म्हणत असतो याला. बरोबर आहे. एक केंद्री वर्तुळे. ज्या दोन सर्कलचा सेंटर पॉइंट कसा असणार आहे, एकच असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे डायग्राम मध्ये दिसतो सर्कल हा जो मधला आहे आतील त्याचा सेंटर O आहे. बरोबर. अगदी तोच O असलेला सेंटर पॉइंट घेऊन आपण दुसरा एक सर्कल त्याच्या भोवती काढलेला आहे. म्हणजे या दोन्ही सर्कलसाठी सेंटर पॉइंट तुम्हाला काय दिसतोय, हा O एकच, म्हणजे कॉमन दोन्ही सर्कलसाठी तुम्हाला एकच कॉमन सेंटर पॉइंट दिसतोय. आणि त्यामुळं आपल्याला ह्या दोन्ही सर्कलला आपल्याला म्हणता येतं कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणता येतं किंवा एककेंद्री वर्तुळे आपल्याला म्हणता येतं. बघा इथे सांगितलेलं आहे सर्कल्स हॅव्हिंग सेम सेंटर बट डिफरंट रेडाय आर कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सेंटर हा सेम असला पाहिजे आणि रेडियस जी आहे त्या दोघांची डिफरंट असेल तर त्याला आपण म्हणत असतो कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ठीक आहे. पुढचा एक सर्कलशी संबंधित आणखी एक तुम्हाला पॉइंट आहे तो म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणूयात आपण त्याला. इंटरसेक्ट करणं म्हणजे एकमेकांना छेदणारे. बरोबर आहे. बरोबर आहे. इंटरसेक्ट करणारे. बघा इथं दोन सर्कल्स आहेत. एक आहे सर्कल ज्याचा सेंटर पॉइंट P आहे, दुसरा एक सर्कल आहे ज्याचा सेंटर पॉइंट Q या ठिकाणी तुम्हाला सापडतोय. आणि दोन्ही सर्कल्स एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात ॲट अ पॉइंट P अँड पॉइंट Q. पॉइंट P आणि पॉइंट Q मध्ये दोन्ही सर्कल्स एकमेकांना काय करतात, या प्रकारे इंटरसेक्ट करतात, एकमेकांना छेदतात. आणि या छेदणारे वर्तुळे आपल्याला कधी म्हणता येतात, ज्यावेळेस दोन वर्तुळांचा काय असणार आहे, दोन बिंदू हे कॉमन असणार आहेत. वर्तुळावरील एनी टू पॉइंट्स आर कॉमन. बरोबर. ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज टू सर्कल्स आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. इथं सांगितलेलं असेल तुम्हाला. बघा आता इथं सांगितलेलं आहे तुम्हाला सर्कल्स हॅव्हिंग टू पॉइंट्स इन अ कॉमन इज कॉल्ड ॲज इंटरसेक्टिंग सर्कल्स. बरोबर आहे.
कोप्लॅन्ट, बरोबर आहे, कोप्लॅन्ट सर्कल्स हॅव्हिंग 2 पॉइंट्स आर कॉमन. दोन सर्कल्सचा काय आहे, 2 पॉइंट्स कॉमन आहेत, तर त्याला म्हणणार आहोत आपण काय, इंटरसेक्टिंग सर्कल्स. या ठिकाणी ए आणि बी हे 2 पॉइंट्स जे आहेत ते कसे आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, तर ते इंटरसेक्ट करतात एकमेकांना छेदतात त्या 2 पॉइंट्स मध्ये, म्हणून त्या दोन्ही सर्कलला आपण इंटरसेक्टिंग सर्कल असं पण म्हणत असतो. ठीक. नेक्स्ट आहे तुम्हाला इथे एक प्रॉपर्टी दिसते बघा. प्रॉपर्टी काय आहे लक्षात घ्या. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. हा आपण 9वी मध्ये थिअरमच आपण प्रूफ केलेला होता, बरोबर आहे. गिवन टू प्रूफ वगैरे लिहून आपण हा थिअरम प्रूफ केलेला आहे आणि इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बरेच सारे पार्ट तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स मध्ये पाहायला मिळेल, किंवा इव्हन तुमच्या जे काही थिअरम असणार आहे या ठिकाणी आपण जे नवीन थिअरम आपण 10वी मध्ये बघणार आहोत, त्या 10वी मधल्या थिअरम मध्ये या पार्टचा रोल जो असणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे या थिअरमचा. ठीक आहे. या ठिकाणी सांगितलेलं काय आहे तुम्हाला, सेंटर पॉइंट पासून जर काय काढलेले आहे या कॉर्डवर, कॉर्ड ए बी आहे आणि या सेंटर पॉइंट पासून या कॉर्डवर काढलेला जर अशा प्रकारचा परपेंडिक्युलर जर दिलेला असेल, तर देन सांगितलेलं काय आहे आपल्याला, ड्रॉन ऑन परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन कॉर्ड, देन द परपेंडिक्युलर इज बायसेक्ट टू द कॉर्ड. कॉर्डला काय करतोय तो बायसेक्ट करतोय, म्हणजे कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स मध्ये तो डिवाइड करतो. कधी, जर हा परपेंडिक्युलर असेल तर. आणि हा परपेंडिक्युलर कुठून ड्रॉन केला पाहिजे, तर सेंटर पॉइंट पासून ड्रॉन केलेला असला पाहिजे, बरोबर आहे. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला काय करतोय तर दुभागतोय, त्याचे 2 समान पार्ट्स मध्ये डिवाइड करत असतो. म्हणजेच या ठिकाणी एएमचं जेवढं डिस्टन्स असणार आहे अगदी तेवढंच डिस्टन्स तुम्हाला एमबीचं पाहायला मिळेल, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे आपण विचार करूयात पुढचा पार्ट, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं AM इज इक्वल टू MB असतं, हे आपल्याला बघितलेलं आहे. नेक्स्ट पुढचा एक याचाच कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स काय असणार आहे, मग आता पहिलं तुम्हाला परपेंडिक्युलर असेल तर सांगितलेलं होतं, मग या ठिकाणी तुम्हाला आता काय सांगितलेलं असणार आहे, या समजा सेंटर पॉइंट अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड जॉइनिंग सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, बरोबर आहे. अशा पद्धतीनं हा पार्ट असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ आहे की जर एखाद्या कॉर्डचा हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट कॉर्डचा मिड पॉइंट म्हणजे हे 2 इक्वल पार्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजेच PM आणि MQ हे दोन्ही इक्वल पार्ट्स आहेत. हा M हा मिड पॉइंट आहे देअरफॉर, बरोबर आहे. आणि हा दुसरा पॉइंट आहे आपला O म्हणजे सेंटर पॉइंट आहे. हा सेंटर पॉइंट आणि या कॉर्डचा मिड पॉइंट जोडणारा जर सेगमेंट असेल तर तो काय असणार आहे, या कॉर्डला परपेंडिक्युलर असणार आहे. हा तुमचा हा याचा कॉन्व्हर्स सांगणार आहे. अगोदर काय शिकलो होतं आपण, थिअरम बघितला, त्या थिअरम मध्ये परपेंडिक्युलर दिलं होतं, तर हे 2 बायसेक्ट होतात आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण आता इथे मात्र हे बायसेक्ट होणारे असतील तर हा जॉईंट करणारा सेगमेंट जो आहे सेंटर पॉइंट, तर त्याला म्हणणार आहोत आपण कोणता सेगमेंट असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तो परपेंडिक्युलर कुणाला असणार आहे, तर कॉर्डला परपेंडिक्युलर असणार आहे. तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली असणार आहे. द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, बरोबर आहे. तेच आपण बघितलं. या ठिकाणी सांगितलेल्या माहितीनुसार सेक OM इज परपेंडिक्युलर टू PQ. बघा इथे सांगितलंय OM जो आहे हा सेंटर पॉइंट पासून या कॉर्डवरचा मिड पॉइंट आहे, याचा जॉईन करणारा सेगमेंट आहे आणि हा परपेंडिक्युलर असणार आहे कुणाला, PQ या सेगमेंटला, PQ या कॉर्डला हा काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. आणि देअरफॉर परपेंडिक्युलर म्हणजेच हा किती डिग्रीचा अँगल असतो, 90 डिग्रीचा. आणि हेही तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट आहे पुढचा एक थिअरम, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर पॉइंट सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर आहे. जर 2 कॉर्ड्स जर कॉन्ग्रुएंट असतील, बघा या ठिकाणी AB एक कॉर्ड आहे आणि दुसरी एक कॉर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसते CD. या 2 कॉर्ड्स जर कॉन्ग्रुएंट असतील म्हणजेच ABचं डिस्टन्स हे इक्वल असणार आहे कोणाशी, CDशी जर इक्वल असेल तर ह्या दोन्ही कॉर्ड्स कशा असणार, इक्विडिस्टन्स असणार आहे फ्रॉम द सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल. या सेंटर पॉइंट पासून कशा असणार आहेत, ते इक्वल असणार आहेत. म्हणजेच OMचं डिस्टन्स आणि ONचं डिस्टन्स पण कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. ON आणि OM ह्या दोघांचं डिस्टन्स हे इक्वल असणार आहे. हे इफ असं असेल तर देन हे तुम्हाला सांगता येतं. हे प्रूफ केले आपण इयत्ता 9वी मध्ये, बरोबर आहे. त्याच्यामुळं फक्त आपण हे लेट्स रिकॉल म्हणजे परत एकदा आठवण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे क्वेश्चन सोडवण्यासाठी, त्यामुळे आपण बघतोय. ठीक आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला हीच माहिती जशी मी इथं सांगितलेली आहे अगदी त्या पद्धतीचाच इथं पार्ट दिलेला आहे तुम्हाला, OM इज इक्वल टू ON म्हणून. ठीक आहे.
नेक्स्ट पुढचा पार्ट आहे याचा कॉन्व्हर्स. परत आता इथं काय सांगितलं होतं, कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे डिस्टन्स कसं असतं, इक्वल. आता याच्या ऑपोजिट असणार आहे कॉन्व्हर्स. तो ऑपोजिट कसं आहे बघा, द कॉर्ड ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल. जर दोन कॉर्ड्स काय असतील, सेंटर पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर असतील, म्हणजे इथं दिलेलं आहे तुम्हाला OM आणि ON हे कॉन्ग्रुएंट आहेत. OM इज इक्वल टू ON हे दिलेलं आहे तुम्हाला. हे असं जर असेल तर देन द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. तर त्या जे काही इथं दिलेले सेगमेंट असणार आहेत, म्हणजे कॉर्ड जे असणार आहेत, जीवा जे असणार आहेत, तर एकरूप असणार आहेत. म्हणजेच PQ चं डिस्टन्स हे इक्वल असणार आहे कुणाशी, RS ची कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे सांगण्याचं काम हा थेरम तुम्हाला करतोय. ठीक आहे. हेच तुम्हाला इथे इन डिटेल दिलेलं आहे तुम्हाला. OM आणि ON कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन्ही कॉर्ड म्हणजे PQ आणि दुसरी कॉर्ड आहे आपली RS, या दोन्ही कॉर्ड्स पण तुम्हाला या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दिसतील. बरोबर आहे. हा इतका पार्ट आपला बेसिक पार्ट होता. म्हणजे हे तुम्ही सगळा जो पार्ट आतापर्यंत बघितलेला आहे हा आपण स्टँडर्ड 9th मध्ये आपण शिकलेला आहे. आणि आता मात्र आपल्याला बघायचा पार्ट आहे तो म्हणजे आहे आपला नेक्स्ट पार्ट. यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे सर्कल्स पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स. बरोबर आहे. आता एका पॉइंट मधून सर्कल्स किती पास होतात हे आपल्याला सांगायचं आहे. 2 पॉइंट्स मधून एनी 2 पॉइंट्स असतील कुठल्याही प्रकारचे तर त्या 2 पॉइंट्स मधून पास किती होणारे सर्कल आहेत हे आपल्याला काढायचे आहे. आणि सिमिलरली 3 पॉइंट्स असतील तर किती प्रकारे तुम्हाला सर्कल्स काढता येतात हे या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची. बघा फॉर एक्झाम्पल इथंच पहिला पॉइंट आहे आपला, इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ पॉइंट. एका पॉइंट पासून अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला MCQ मध्ये. त्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. एका पॉइंट पासून पास होणारे सर्कल्स, समजा इथं सपोज केला समजा पॉइंट A आहे, ह्या A या पॉइंट पासून इथं तुम्हाला वेगवेगळे सर्कल्स काढून दाखवलेले आहेत. बरोबर. हा एक आहे P केंद्र असलेला, R सेंटर पॉइंट असलेला एक सर्कल आहे, Q हा सेंटर पॉइंट असलेला एक सर्कल आहे. आणखी असंख्य अशा प्रकारचे काढता येतात. बरोबर आहे. तुम्ही असा काढू शकता, असा छोटा काढू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सर्कल्स काढता येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला काय सेंटर पॉइंट, सॉरी हे आपण चुकीची घेतलीत, सेंटर पॉइंट तुम्हाला घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे असू शकतात. बरोबर. किंवा इंटरसेक्ट करणारे म्हटल्यानंतर तुम्ही A पॉइंट पासून पास होणारे अशा प्रकारचे असंख्य सर्कल्स, इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ह्या पॉइंट A मधून तुम्हाला पास झालेले पाहू शकतात. ठीक आहे. हे लक्षात आलेलं असेल तुम्हाला. सेम आपल्याला दुसरा पॉइंट आता या ठिकाणी बघायचा आहे. इनफायनाइट सर्कल्स आर पास थ्रू द 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. बरोबर. दोन वेगवेगळ्या पॉइंट्स पासून देखील असंख्य अशी वर्तुळे काढता येतात. त्याचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिसतं पॉइंट A आणि पॉइंट B या दोन पॉइंट्स मधून जाणारे इथं 1 2 3 अशा प्रकारचे सर्कल्स काढून दाखवलेली आहेत. अशाच प्रकारची आणखी बरेच सारे रेडियस वाढवून तुम्हाला काढता निश्चित प्रकारे तुम्हाला या प्रकारची सर्कल्स आणखी काढता येतील. दोन वेगवेगळ्या बिंदूमधून देखील असंख्य अशी वर्तुळे काढता येतात. इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स पासिंग 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. ठीक आहे. लास्ट आपला तिसरा एक पॉइंट आहे, त्याच्यामधून 3 पॉइंट्स मधून पास होणारा सर्कल्स आपल्याला काढायचे आहेत. ओनली 1 सर्कल पासेस थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. हे महत्वाचं आहे बघा. 3 वेगवेगळ्या बिंदूमधून बघा इथं 3 पॉइंट्स घेतलेले आहेत आपण. या 3 पॉइंट्स पासून पास होणारे एकच सर्कल काढता येतं आपल्याला. दुसरं सर्कल तुम्ही 2 पॉइंट मधून पास होणार काढू शकता या A आणि B मधून. बरोबर आहे. किंवा ह्या C आणि B मधून पण काढू शकाल तुम्ही. परंतु तुम्हाला या 3च पॉइंट मधून जर जाणारं दुसरं जर सर्कल काढायचं असेल तर ते अजिबात तुम्हाला काढता येणार नाही. ओनली 1 सर्कल इज पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. देअरफॉर याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 पॉइंट पासून पास होणारे सर्कल्स असतात इनफायनाइट. देन नेक्स्ट 2 पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स असणार आहेत इनफायनाइट, असंख्य असणार आहेत. आणि देन 3 इथं महत्वाचं आहे नॉन कोलिनियर. बरं का. मधून ओनली 1 सर्कल आर पास किंवा ओनली 1 सर्कल इज पास. बरोबर आहे. फक्त एकच सर्कल पास होतो. ते पण कसले असले पाहिजे 3 नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजेच नैकरेषीय अशा पद्धती. 3 जर तुम्ही एकरेषीय पॉइंट्स असं कोलिनियर पॉइंट्स घेतला असाल, इथं मी A पॉइंट B पॉइंट आणि C पॉइंट जर लिहिलं तर या 3 कोलिनियर पॉइंट्स मधून एकही सर्कल पास होत नाही. ते आपल्याला नेक्स्ट पुढे बघता येतं बघा. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 कोलिनियर पॉइंट्स पासून एकही सर्कल पास होणार नाही. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतं
3 कोलिनियर पॉइंट्स इथे ए बी सी दिसत आहेत. ह्या ए बी सी मधून ए आणि सी मधून पास झालं तर ह्या बी मधून पास होणार नाही, किंवा इथं दुसरं एक्झाम्पल तुम्हाला डी ई जर मधून पास होणारा सर्कल काढलात तर तुमचा हा एफ पॉइंट हा अशा प्रकारे पुढे तुम्हाला सापडेल. म्हणजे 3 कोलिनियर पॉइंट्स पासून एकही सर्कल पास होत नाही आणि जास्तीत जास्त चान्सेस तुमचा या पॉइंटवर किंवा या पॉइंटवर क्वेश्चन तुम्हाला 1 मार्काला एमसीक्यू टाइप क्वेश्चन हा 100% येण्याचे चान्सेस जे आहेत ते नाकारता येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपण सिकेंट अँड टँजंट. बरोबर, सिकेंट कशाला म्हणायचं आहे आणि टँजंट म्हणजे काय. बरोबर, इथे एक सर्कल दिसतं तुम्हाला. या सर्कल मध्ये समजा आपण या सर्कलचा सेंटर पॉइंट ओ घेतलेला आहे. ओ हा सेंटर पॉइंट असलेला सर्कलचा विचार करत असाल तर या ठिकाणी एक लाईन दिसते. या लाईन एल एक दिसणार आहे. या लाईन एल आणि सेंटर पॉइंट ओ असलेल्या सर्कलचा ओनली 1 पॉइंट इज कॉमन पॉइंट विच इज पॉइंट पी. पॉइंट पी हा दोन्ही म्हणजे वर्तुळ आणि रेषा एल, लाईन एल अँड सर्कल कोणता आपला ओ सेंटर असलेला सर्कल आहे. या दोघांचा कॉमन पॉइंट या ठिकाणी तुम्हाला कोणता सापडतोय. एकच जर कॉमन पॉइंट असेल तर त्या लाईनला त्या सर्कलचा काय म्हणतोय आपण टँजंट असं पण म्हणत असतो. बघा टँजंटची डेफिनेशन, अ लाईन विच टचेस द सर्कल ओनली 1 पॉइंट. फक्त एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल तर त्या लाईनला म्हणतोय आपण टँजंट. इट इज कॉल्ड ॲज टँजंट ऑफ अ सर्कल. इन द गिवन फिगर लाईन एल इज द टँजंट ऑफ द टँजंट अँड पॉइंट पी इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या दोघांचा कॉन्टॅक्ट होण्याचा पॉइंट आहे पॉइंट पी. म्हणजे पॉइंट पी ला कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ लाईन अँड सर्कल असं आपण म्हणू शकता. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला सांगता येतं. म्हणजे आपण टँजंट म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता स्पर्शिका अशा पद्धतीने आपण म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे पुढे सिकंट. बरोबर आहे, सिकंट म्हणजे काय आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरी एक लाईन दिसते. या ठिकाणी ए आणि बी हे 2 लाईन मधून पास होणारी एक लाईन तुम्हाला एन नावाची लाईन दिसते. ही एन ही जी लाईन आहे या सर्कलला 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. ते पॉइंट्स आहेत पॉइंट ए अँड बी. देअरफॉर आपली डेफिनेशन होणार आहे सिकंटची. सिकंट म्हणजेच काय असणार आहे तुमच्यासाठी छेदिका. इफ अ लाईन इज पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ अ सर्कल देन द लाईन इज कॉल्ड ॲज सिकंट. बरोबर आहे, इथं सांगितल्याप्रमाणे अ लाईन विच इज इंटरसेक्ट अ सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स इज कॉल्ड ॲज सिकंट. इन द गिवन फिगर लाईन एन इज सिकंट. बरोबर आहे, लाईन एन ही काय आहे सिकंट आहे. त्यानंतर आहे पुढे आपला इम्पॉर्टंट थेरम मी म्हटलेला होता तुम्हाला टँजंट थेरम आहे. बरोबर आहे, या टँजंट थेरम मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला तर बेसिक आहे. बघा इथे या ठिकाणी सांगितलेला थेरम तुम्हाला आपण बघू शकता. तर इथं थेरम सांगितलेला आहे, महत्वाचा थेरम आहे. याच्यावर तुम्हाला अजिबात थेरम प्रूफ करण्यासाठी विचारला जाणार नाही, परंतु 100% मात्र तुम्हाला याच्यावर क्वेश्चन 100% असणार आहे. 100% म्हणजे याच्याशिवाय सर्कल हा चॅप्टर तुमचा कंप्लीट होणारच नाही. बरोबर आहे, थेरम मध्ये तुम्हाला हे प्रूफ करायचं. दुसऱ्या या थेरम मध्ये तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ आहे, त्याच्यामुळे हा थेरम तुम्हाला विचारला जाणार नाही एक्झाम मध्ये. परंतु याच्यावर आधारित असलेले बाकीचे काही थेरम आहेत, त्या थेरम सोडवत असताना निश्चितपणाने हा तुम्हाला पार्ट हा समजून घेतला पाहिजे किंवा याचा वापर करून आपल्याला ते सोडवायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पण या प्रकारे सोडवायचे आहेत. बघा थेरम काय आहे. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा आता आपण बघितलेलं आहे टँजंट, नावच आहे याचं टँजंट थेरम. याला म्हणतो आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. दोघांचा संबंध असणार आहे या ठिकाणी. एक आहे तुमची टँजंट आहे आणि एक दुसरे येणार आहे याच्या सोबतच रेडियस. टँजंट रेडियस थेरम पण म्हणता येईल किंवा टँजंट थेरम म्हटलं तरी देखील याचं म्हणजे चुकीचं ठरणार नाही. मग या ठिकाणी सांगितलेलं आहे एल ही काय आहे टँजंट आहे का नाही बघा बरं. या ठिकाणी आहे, कारण याच्यामध्ये असलेला कॉन्टॅक्ट पॉइंट बी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. बरोबर आहे, आणि दुसरा आहे तुमचा पॉइंट ओ जो आहे. हा पॉइंट ओ हा पासून काढलेली ही ओबी जी आहे, ओबी ही रेडियस आहे. मग रेडियस आणि टँजंट हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात. याचा जो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे बी, या कॉन्टॅक्ट पॉइंट पाशी काय करतात इंटरसेक्ट करतात. मग थेरम तुम्हाला तेच सांगतोय एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर
टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ज्या ठिकाणी त्या दोघांचा कॉन्टॅक्ट होतोय त्या कॉन्टॅक्ट झालेल्या ठिकाणी ते रेडियसला ती जी काही टँजंट असणार आहे परपेंडिक्युलर असते असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला परपेंडिक्युलर पण दाखवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच निश्चितच तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी की परपेंडिक्युलर दाखवलेलं इथं लक्षात येणारच आहे तुम्हाला की हे परपेंडिक्युलर दाखवलेलं. बरोबर आहे. देअरफॉर हा थेरम काय आहे लक्षात आलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच तुम्हाला इथं जर आपण ओ बी आणि इथं समजा ए पॉईंट घेतला असेल तर अँगल ओ बी एचं मेजर किती असणार आहे 90 डिग्री. हा एवढा जरी थेरम तुम्ही लक्षात ठेवलेला असेल तर हा पुरेसा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतो तो कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा हा व्यत्यास असणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी समोर तुमच्या दिसतोय हा कन्व्हर्स देखील तुम्हाला बऱ्याच साऱ्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी हा तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. कन्व्हर्सचा थेरम काय आहे. अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इट इज टँजंट ऑफ अ सर्कल. ज्या वेळेस एखादी काय असणार आहे रेडियस असणार आहे. या रेडियस पासून जाणारी एखादी जर दुसरी लाईन असेल आणि त्या लाईनला जर काय असेल तिथं तयार होणारा अँगल परपेंडिक्युलर लाईन होत असेल एकमेकांना परपेंडिक्युलर जर होत असतील ते तर ती जी लाईन असणार आहे ती लाईनला आपण म्हणणार आहोत टँजंट ऑफ अ सर्कल. टँजंट ऑफ अ सर्कल स्पर्शिका असं पण म्हणणार आहोत. बरोबर आहे. जर लंब दिलेला असेल तर म्हणजे जर परपेंडिक्युलर दिलेलं असेल तर ती लाईन ही काय असणार आहे टँजंट असणार आहे. हे एवढं लक्षात ठेवलं तरी हा पुरेसा आहे. हा टँजंट थिअरमचा हा कॉन्व्हर्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता एक पुढचा एक लास्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे नंबर ऑफ टँजंट टू अ सर्कल थ्रू अ गिवन पॉइंट्स. एखाद्या पॉइंट पासून एखाद्या सर्कलला किती टँजंट काढता येतात अशा प्रकारचा पार्ट आहे. बघा इथं सांगितलं देयर इज वन अँड ओनली वन लाईन दॅट इज टँजंट टू अ सर्कल ॲट अ गिवन पॉइंट ऑन अ सर्कल. जर एखादा सर्कल दिलेला असेल आणि त्या सर्कलच्या वरचा कुठलाही पॉइंट घेतला असेल तुम्ही समजा इथं घेतलेला आहे इथं घेतलेला आहे सर्कल वरचा असला पाहिजे तो पॉइंट. फक्त या एका पॉइंट पासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूपासून ओनली वन टँजंट ही तुम्हाला ड्रॉ करता येते. बरोबर आहे. या ठिकाणी दिलंय इथं खाली पी पॉइंट दिलाय. या पी पॉइंट पासून एकच लाईन म्हणजे लाईन एल पास होते. आता दुसरी लाईन अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे या सर्कलची टँजंट असू शकत नाही. लाईन पास होऊ शकते इथून पी पासून परंतु ही टँजंट असणार नाही. टँजंट म्हटलं तर फक्त एकच टँजंट ही काढता येते. कुठून ऑन द सर्कलवरच्या पॉइंट पासून. आता या ठिकाणी तीन कंडिशन्स असू शकतात. आपल्या तीन कंडिशन कशा असणार आहेत. एकतर वर्तुळावर असेल पॉइंट. बरोबर आहे. दुसरी कंडिशन अशी असणार आहे की वर्तुळाच्या आतमध्ये असू शकतो. बरोबर आहे. आणि तिसरी कंडिशन म्हणजे वर्तुळाच्या बाहेर असू शकणार आहे. अशा तीन पॉसिबिलिटीजचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यातली एक पॉसिबिलिटी आपण बघितली की वर्तुळावर जर पॉइंट असेल तर त्या वर्तुळावरच्या पॉइंट पासून फक्त ओनली वन सर्कल इज पासिंग थ्रू ऑन द पॉइंट ऑफ सर्कल. बरोबर आहे. एका वर्तुळावरील बिंदूतून फक्त एकाने एकच स्पर्शिका आपल्याला या ठिकाणी काढता येत असते. ठीक आहे. नेक्स्ट पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे टू टँजंट्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल टू द सर्कल. बघा जर तुम्हाला सांगितलेला पार्ट असेल तुम्हाला कोणता तर जर एक्सटर्नल पार्ट मध्ये असेल. बघा या ठिकाणी सांगितलेली तिसरी पॉसिबिलिटी मी म्हटल्याप्रमाणे जर एक्सटर्नल पार्ट मध्ये जसं तुम्हाला इथं पी पॉइंट दिसतोय त्या पी पॉइंट जसं एक्सटर्नल पॉइंट मध्ये आहे त्या ठिकाणाहून जर तुम्हाला या ठिकाणी टँजंट काढायचे असतील तर अशा तुम्हाला वेगवेगळ्या दोन टँजंट्स या ठिकाणी काढता येतात. ठीक आहे. नेक्स्ट तिसरी पॉसिबिलिटी म्हणजे इंटरनली असणार आहे. तर जर इफ द गिवन फिगर इथं सांगितलेली इथलीच माहिती आहे आपल्याला पण आपल्याला इथं तिसरा पार्ट दिलेला नाही. आपण इथं सपोज करूयात की इथं कन्सिडर करूयात आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूयात. याच ठिकाणी काढूयात. बघा इथे इंटरनल सर्कलच्या इंटरनल पार्ट मध्ये तुम्हाला एखादा जर पॉइंट दिलेला असेल तर या पॉइंट पासून तुम्हाला एकही म्हणजे जर इथून लाईन काढायची असेल तर ही तुमची टँजंट होऊ शकणार नाही. म्हणजे इंटरनली पॉइंट पासून म्हणजे जर एखादा पॉइंट सर्कलच्या इनर साइडला असेल बरोबर आहे तर त्या इनर साइड पासून आपल्याला कुठल्याही प्रकारची टँजंट ही काढता येणार नाही. बरोबर आहे. लाईन काढता येईल परंतु ती लाईन ही टँजंट असू शकणार नाही.
ठीक आहे, अशा प्रकारचा बेसिक जो पार्ट होता जो काही अंडरस्टँडिंगचा आहे, याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला लिहिण्यासारखं पण नाही किंवा जास्त काही कन्सेप्ट पण खूप साऱ्या जास्त नाहीत. फक्त याच्यामध्ये बेसिकली लक्षात ठेवण्यासारखा पार्ट म्हणजे टँजंट थेरम हा एवढा इम्पॉर्टंट आहे. टँजंट थेरम आणि त्याच्याशी संबंधित असलेला एक कॉन्व्हर्स, हे जे दोन लक्षात ठेवलेलं असतील तर तुम्हाला सहजरित्या तुम्ही प्रॅक्टिस सेट असेल तुमचा 3.1 सोडवू शकाल किंवा याच्यावर येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सहजरित्या तुम्ही सोडवू शकता. यासोबतच तुम्हाला आणखी थोडा पार्ट आहे तो म्हणजे टँजंट सेगमेंट थिअरमशी संबंधित, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी आपण सध्यापुरतं आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 असेल किंवा त्याच्याशी संबंधित असलेला तुमचा टँजंट सेगमेंट थिअरम असेल, हा अगदी डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, धन्यवाद.